जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या लेक्चरला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज बघितल्या होत्या आणि त्याचे युनिट्स जे आहेत ते बघितले होते. आज आपण सप्लिमेंटरी युनिट्स ही गोष्ट बघणार आहे. तर सप्लिमेंटरी युनिट्स साठी आपल्याला दोन बाबी विचारात घ्यायचे, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. गेल्या वेळेला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट्स बघितले आपण. आता प्लेन अँगल. आता समजा हे सर्कल आहे, आता हा सर्कलचा सेंटर जर घेतला मी आणि सर्कलचा काही भाग जर विचारात घेतला नंतर आपण समजा इथून इथपर्यंत आणि हे सर्कल समजा मी इथं हा पार्ट पुसला त्याचा, तर हा सर्कलचा काही भाग आहे, हा सर्कलचा शेवटचा हा पार्ट आहे, आर्क म्हणायचं त्याला, आणि आर्कचे एंड आहे ते जोडले मी. आता इथं जो अँगल तयार झाला तो थीटा अँगल तयार झाला. मग हा प्लेन अँगल थीटाची किंमत काय येते बघा, ही रेडियस आर, ही रेडियस आर. आता प्लेन अँगल, आता ही आर्क लेंथ, आर्क आहे रेडियस आहे समजा, तर हे थीटा ची व्हॅल्यू कशी असते बघा, तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये बघितलं असेल की ds बाय r, ds बाय r. आता प्लेन अँगल म्हणजे काय? इट इज द रेशो, इट इज द रेशो of arc of length. That means this arc of length ds to the radius of the circle. That means plane angle is defined as ratio of arc of circle, that is length of arc of circle to, that is divided by radius of the circle. This is the definition for plane angle, and plane angle is measured in radian. Radian is its unit. Now, what is solid angle? Solid angle denoted by d omega. आता समजा स्फियर आहे, हा स्फियरचा सरफेस आहे आणि या ठिकाणी जो अँगल होतोय तो सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगलची फॉर्म्युला बघा, सॉलिड अँगल is the area of the surface of sphere dA divided by square of the radius, square of the radius r square. आणि हा जो स्फियरचा पार्ट आहे सरफेस, त्याची जी एरिया आहे तो 4 पाय r स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. r स्क्वेअर कॅन्सल आणि d ओमेगा ची व्हॅल्यू काय आहे बघा, 4 पाय. The SI unit of solid angle is a steradian. काय? Steradian. S T E R A D I A N. Steradian. And it's denoted as SI. SR. This is a symbol. That means solid angle is measured in steradian and its symbol is SR. And plane angle is measured in a radian. These are the supplementary units along with 7 fundamental physical quantity. आता ही सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. आता आपल्याला एक महत्त्वाचा भाग बघायचा आहे. तो भाग कुठला आहे बघा, की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे तरी काय. आपण बघितल्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, तर त्याची डेफिनेशन काय होईल हे बघायचं. आपल्याला माहित आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत, लेंथ आहे, मास आहे, एटसेट्रा. आता या दोनच विचार
लक्षात घेतलेलं आपण. तर आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय होईल हे आपण बघू. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ची डेफिनेशन काय होईल. आणि दुसरी फिजिकल क्वांटिटी बघणार आहे आपण, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता ह्या दोन गोष्टी बघण्या अगोदर तुम्हाला सिस्टम ऑफ युनिट्स, किती प्रकारच्या युनिट्सच्या सिस्टम आहेत ते थोडक्यात सांगतो. तुम्हाला लागल्यास झाला असेल की पहिली सिस्टीम FPS, दुसरी CGS, तिसरी MKS आणि चौथी SI. आता हे जे सिम्बॉल्स आहेत याचा प्रत्येकाचा अर्थ आहे. F means foot, P means pound, S for second, that is foot pound second system. The CGS system बघा, C for centimeter, G for gram, S for second. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. फूट पाऊंड सेकंद म्हणजे काय आहे. फूट म्हणजे लेंथचा संबंध आला तर लेंथ फूट मध्ये मोजली जाते. पाऊंड मास पाऊंड मध्ये मोजलं जातं आणि टाइम सेकंड मध्ये मोजलं जातं. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये सांगितलेलं आहे एफपीएस मध्ये की फूट पाऊंड सेकंद. आता CGS म्हणजे काय बघा, लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजली जाते म्हणून C फॉर सेंटीमीटर, मास ग्रॅम मध्ये मोजलं जातं, G फॉर ग्रॅम आणि S फॉर सेकंड सिस्टीम म्हणजे CGS सिस्टीम. आणि MKS सिस्टीम बघा, मीटर, M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम आणि S फॉर सेकंड म्हणजे मास हे किलोग्रॅम मध्ये, लेंथ मीटर मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. म्हणजे लेंथ मीटर मध्ये, मास किलोग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. दॅट इज MKS सिस्टीम, दॅट इज मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम. आणि SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. वी कॉल इट एज अ SI सिस्टीम. दीज आर द एब्रिव्हिएशन्स. परत बघा, FPS म्हणजे काय, F फॉर फूट, P फॉर पाऊंड, S फॉर सेकंड. CGS, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम, S फॉर सेकंड. ही सिस्टीम आहे. MKS, M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम, S फॉर सेकंड. SI means international system of units. International system of units. These are the four systems of units. आता हे अगोदर सांगायचं कारण काय, तर आता याच्यामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी या डेफिनेशन्स समजण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आता लेंथ आणि मास मोजायचा आहे समजा. आता लेंथ याची उदाहरण काय आहेत बघा, लेंथ आहे, मास आहे, अनेक उदाहरणे देता येतील आपल्याला. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची एक्झाम्पल मी अगोदर सांगणार, डेफिनेशन पण तयार करायची असते. ही उदाहरण का त्या ठिकाणी आहे, उदाहरणार्थ वेलॉसिटी आहे, फोर्स आहे, एक्सेलरेशन आहे, ह्या सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग ही लेंथ मोजायची असेल आपल्याला, समजा तुमच्या बेंचची लेंथ मोजायची, तर तुम्हाला लेंथ मोजण्यासाठी बेंचचं मास मोजण्याची गरज नाही. समजा पुस्तकाची तुमच्या लेंथ मोजायची आहे तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट लेंथ मोजू शकता. असं काय का की मास मोजल्याशिवाय लेंथ मोजता येत नाही, तसं नाही. आता याच्याकडे बघा, वेलोसिटी चा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फोर्स म्हणजे काय, मास इनटू एक्सेलरेशन. समजा तुम्हाला वेलोसिटी मोजायची आहे, तर वेलोसिटी मोजण्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंट मोजावं लागेल, परत त्याला टाइम किती लागला मोजावा लागेल, आणि दोघांचा जर कोशंट घेतला, भागाकार घेतला, तर तुम्हाला वेलोसिटी मिळेल. म्हणजे वेलोसिटी आपण डायरेक्ट मोजतोय का, नाही, तर वेलोसिटी काढण्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंटची गरज आहे, टाइमची गरज आहे. आता इथे फोर्स बघा, फोर्सचा फॉर्म्युला मास इनटू एक्सेलरेशन. मग फोर्स मोजण्यासाठी आपल्याला मास बॉडी
मोजण्यासाठी मास आणि एक्सेलरेशनची गरज आहे, व्हेलॉसिटी मोजण्यासाठी डिस्प्लेसमेंटची आणि टाइमची गरज आहे, पण लेंथ मोजण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. लेंथ आपण डायरेक्ट मोजू शकतो, मास डायरेक्ट मोजू शकतो. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, काय फरक आहे? तर लेंथ डायरेक्ट मोजू शकतो पण व्हेलॉसिटी डायरेक्ट मोजू शकत नाही, मास डायरेक्ट मोजू शकतो, फोर्स डायरेक्ट मोजू शकत नाही. म्हणजे लेंथ आणि मास ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. ह्या मोजमाप यांचं करण्यासाठी, याची मेजरमेंट करण्यासाठी, लेंथची मेजरमेंट करण्यासाठी मासची गरज नाही, मासची मेजरमेंट करण्यासाठी लेंथची गरज नाही, पण व्हेलॉसिटीची मेजरमेंट करण्यासाठी डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथचा संबंधाला माहित पाहिजे, टाइम माहित पाहिजे, फोर्स मोजण्यासाठी मास माहित पाहिजे, एक्सेलरेशन माहित पाहिजे. म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? तर फिजिकल क्वांटिटीज which does not depend on other physical quantities for their measurement. This suppose length मोजण्यासाठी मासची गरज नाही, मास मोजण्यासाठी लेंथची गरज नाही, लेंथ मोजायची आहे आपण डायरेक्ट मोजू शकतो. म्हणून अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या मोजण्यासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही, त्या डायरेक्टली मोजता येतात. तर लेंथ आपण मोजा म्हटलं की डायरेक्ट मोजणार, आपण लेंथ मोजा म्हटलं की म्हणणार का मास मोजतो मग लेंथ मोजतो, मला लेंथ मोजता येणार नाही, पहिल्यांदा मला मास मोजलं पाहिजे असं म्हणता येईल, असं म्हणता येणार नाही. म्हणून फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजची डेफिनेशन लक्षात घ्या. द फिजिकल क्वांटिटीज which does not depend on other physical quantities for their measurement. लेंथ डायरेक्ट मोजणार, मास डायरेक्ट मोजणार. पण डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? The physical quantities which depends on other fundamental physical quantity. ज्या other fundamental physical quantities वर अवलंबून आहेत. फोर्स मोजण्यासाठी मास काढावा लागेल आणि परत एक्सेलरेशन म्हणजे परत व्हेलॉसिटी अपॉन टाइम, परत व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी इतर काही गोष्टी आपण इतर फिजिकल क्वांटिटी मोजाव्या लागतात आणि मग त्या मोजता येतात. म्हणजे ज्यांचं मोजमाप करण्यासाठी त्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून आहे त्यांना डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. मग लेंथ आणि मास फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, व्हेलॉसिटी, फोर्स, एक्सेलरेशन ह्या सगळ्या कसले डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची क्लिअर कट डेफिनेशन कशी असेल बघा. द फिजिकल क्वांटिटीज which does not depend on other physical quantity for their measurement called fundamental physical quantity. आणि derived physical quantity कशी करता येईल बघा. The physical quantities which depends on other fundamental physical quantity for their measurement, that is called derived physical quantity. ज्या डिराइव्ह केल्या जातात, ज्या इतरांचा वापर करून मिळवल्या जातात, ज्यांचं मोजमाप डायरेक्ट करता येत नाही, त्यांना म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता लेंथचं असाइनमेंट काय आहे? मीटर. मासचं काय आहे? किलोग्रॅम. आता व्हेलॉसिटीचं काय आहे बघा, त्या फॉर्म्युलावर काढता येतं. velocity is equal to displacement upon time, displacement measured in meter, time per second, force is equal to mass into acceleration. मग फोर्स चा असाइनमेंट बघा, मास चे किलोग्रॅम, acceleration चे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ही मीटर, हे किलोग्रॅम, ही युनिट कुणाचे आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे आहे. म्हणून यांना फंडामेंटल युनिट्स म्हणायचं. ही मीटर पर सेकंड, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला स्पेशल नाव तुम्हाला माहित आहे फोर्सचं असाइनमेंट. यालाच आपण नाव काय दिलेलं आहे? न्यूटन, फॉर द मेमरी ऑफ सायंटिस्ट. मग ही जी युनिट्स आहेत मीटर पर सेकंड, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन, ही सगळी डिराइव्ड युनिट्स आहेत. डिराइव्ड. मग आपण
फंडामेंटल युनिट, फंडामेंटल युनिटची डेफिनेशन कशी देणार? द युनिट्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज ची युनिट जी असतात त्याला काय म्हणायचं? डिराइव्हड युनिट. मग डिराइव्हड युनिट म्हणजे काय? द युनिट्स ऑफ डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज, दॅट इज कॉल्ड डिराइव्हड युनिट्स. म्हणजे जशा फिजिकल क्वांटिटीज दोन प्रकारच्या आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी, त्याच पद्धतीनं युनिट्स सुद्धा दोन प्रकारचे आहेत, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट. आता ही जी फंडामेंटल युनिट आहे, डिराइव्हड युनिट आहे, आता तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये काही एमसीक्यूज आहेत. आता त्यातला एक एमसीक्यू मी तुम्हाला सांगणार आहे. एमसीक्यूज काय बघा, which of the following is a fundamental unit. पुस्तकात एमसीक्यू काय आहे बघा, लक्ष द्या इकडे. मी लिहितो इथे का त्याच्यावर उत्तर कसं लिहिता येते बघा तुम्हाला. एमसीक्यू आहे ना, which of the following is a fundamental unit. A सेंटीमीटर, B किलोग्राम, C सेंटीग्रेड आणि D व्होल्ट. Which of the following is a fundamental unit? बघा बरं. आता इथं सेंटीमीटर म्हणजे पण लेंथ मोजतात, किलोग्राम पण फंडा ही लेंथ फिजिकल क्वांटिटी आहे, पण सेंटीमीटर युनिट जे आहे आपल्याला फंडामेंटल एसआय युनिट पाहिजे. कुठले विचारले? फंडामेंटल एसआय युनिट. मग आपल्याला तिथे एसआय युनिट सिलेक्ट करायचं आहे. तर which of the following is a fundamental unit? सेंटीमीटर, किलोग्राम, सेंटीग्रेड आणि व्होल्ट. आता हाच प्रश्न आपण बदलून घेऊ शकतो. which of the following is not a fundamental unit? इथं जर या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा काय येईल बघा, फंडामेंटल युनिट किलोग्राम. किलोग्राम इज अ फंडामेंटल युनिट. या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात दिलंय तसं. आणि जर बदल केला असेल ना, बदलून परीक्षा आलं which of the following is not a fundamental unit, त्यावेळी उत्तर काय येईल? हे फंडामेंटल युनिट आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्या? लेंथ, मास आणि टाइम. मग फंडामेंटल युनिट आता तुम्ही म्हणाल मग ही सेंटीमीटर ही सीजे सिस्टीम मध्ये आली आणि हे कुठल्या सिस्टीम मध्ये आलं? एसआय सिस्टीम मध्ये. किलोग्राम इज द फंडामेंटल युनिट. तिथं एमसीक्यू आहे बघा, which of the following is a fundamental unit? तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल किलोग्राम. आता सेंटीमीटर, आता लेंथ ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, ही कशाची? मास आहे. पण त्यातलं एसआय युनिट सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करताना काय करायचं? एसआय युनिट. which of the following is a fundamental unit? that is एसआय युनिट सिलेक्ट करायचं. मग किलोग्राम, कारण आपण तर बघितलं होतं बघा 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्याची युनिट बघितली. त्यात काय होतं? मीटर होतं. पण इथं मीटर आहे का? इथे सेंटीमीटर आहे, म्हणून तिथे किलोग्राम होतं. मास म्हणून इथे किलोग्राम सिलेक्ट केलं. आणि हाच क्वेश्चन जर फिरवून आला, इथं समजा आपण हा अभ्यास केला पुस्तकातला आणि इथं क्वेश्चन पेपर मध्ये विचारतो ना, इथे एक वर्ड टाकला नॉट. which of the following is not a fundamental unit? त्यावेळी उत्तर कुठे द्यायला लागेल? व्होल्ट.
व्होल्ट हे फंडामेंटल युनिट नाही. मग त्या ठिकाणी सेंटीमीटर, सेंटीग्रेड, किलोग्रॅम यांचं काय करायचं? तर ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग लेंथ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, सेंटीग्रेड म्हणजे टेम्परेचर झालं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता तिथं प्रश्न विचारताना दोन पद्धतीने विचारला जाईल. तर तिथं नॉट शब्द घातला तर उत्तर काय येईल? व्होल्ट. नॉट शब्द घातला तर उत्तर काय येईल? व्होल्ट. आणि फंडामेंटल युनिट ऍक्च्युअली कुठला आहे? किलोग्रॅम. ऍक्च्युअली सेंटीमीटर म्हणजे लेंथ, पण तिथं आपण फंडामेंटल युनिट मध्ये सेंटीमीटर घेतलेलं नाही. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल युनिट आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. ह्या दोन्हीचा संदर्भ लक्षात घ्या. नंतर दुसरा विचारलाय लाईट इयर इज अ युनिट ऑफ. लाईट इयर इज अ युनिट ऑफ. पहिलं दिलेलं आहे टाइम, मास, डिस्टन्स आणि ल्युमिनॅसिटी. टाइम. दुसरा दिलेला आहे मास, डिस्टन्स आणि चौथा आहे ल्युमिनॅसिटी. तर याचं उत्तर लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. ध्यानात ठेवा, लाईट इयर हे डिस्टन्स युनिट आहे. ते एसआय सीरियस असं काय विचारलंय का? नाही. तर लाईट इयर मध्ये ह्या युनिट मध्ये डिस्टन्स मोजतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे दोन MCQs त्यावर येतील. आज आपण इथंच थांबू. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघू. थँक्यू.